नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये। आणि व्हिडिओची सुरुवात सकाळीच केली होती। आता मी इथे सकाळी टिफिन बनवायला घेतला होता आणि आता टिफिन बनवताना सगळ्यात मोठा प्रश्न कुठला असेल तर टिफिनसाठी भाजी कुठली बनवायची, आणि त्यातली त्यात सुकी जर भाजी बनवायची असेल तर आणखीनच मोठा प्रश्न येतो, कारण सुक्या भाज्या आपण जास्त काही बनवू शकत नाही आणि थोड्याफार सुकी किंवा दोन्ही पण भाज्या द्यायच्या असतील टिफिनमध्ये तर आणखीन पण आपल्याला ऑप्शन भेटून जातात। पण फक्त सुकीच भाजी बनवायची असतील तर खूप कमी ऑप्शन राहतात। आता आणि उन्हाळ्याच्या दिवसात पण काय होतं ना की भाज्या पण खायला नको वाटतात आणि त्या भाज्या जर रिपीट झाल्या तर आणखीनच नको वाटतं। आणि थोडंसं आता माझं इथे चालू होतं कांदा वगैरे कट करण्याचं, तर आता हुलगे ना मी 2 ते 3 दिवसापूर्वी भिजत घातले होते आणि त्याच्यातलं पाणी काढून ना एक दिवस असेच ठेवले होते, तर त्याला छान असे मोड आले होते। तर म्हटलं हुलग्याची भाजी बनवून घेऊया, पण हुलगे पण माझ्याकडे जास्त काही नव्हते, थोडेच होते। पण मग मी जास्त त्याच्यात कांदा घालणार होते तर मी जास्त मोठा कांदा कट करून घेतला आणि भाजी बनवण्यासाठी ना तेल कढईमध्ये टाकलं, थोडंसं जिरे मोहरी टाकलं आणि लसण टाकून, आता याच्यामध्ये मला कढीपत्ता टाकायचा होता पण त्याची मला आठवण नाही राहिली, होता माझ्याकडे कढीपत्ता। आणि त्याच्यानंतर आहे ना भरपूर असा कांदा घालून घेतला, थोडीशी हळद टाकली। आता ह्याला छान असं भाजून घेतलं। आता कांदा भाजून घेतला ना त्याच्या आधीच आहे ना मी हुलगे थोडेसे पाण्यामध्ये शिजवून घेतले होते। आता त्या पाण्यामध्ये ना थोडंसं तेल मीठ आणि हळद टाकून तर तेच आता याच्यामध्ये टाकणार होते। आता छान असा कांदा भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये ना हे शिजवून घेतलेले हुलगे पण मी टाकले होते। भाजी तर खरी बनवायला घेतली होती पण माझ्या तेव्हा आठवणीत आलं जेव्हा याच्यामध्ये तिखट टाकायचं होतं की तिखट आता ह्या डब्यामधलं संपलंय आणि तेवढ्याच गडबडीमध्ये आता मी तिखट पण काढायला घेतलं होतं। आता हे तिखट काढून घेतलं, आता डब्बा इथेच ठेवला किचन वाट्यावर, म्हणलं पहिले तर भाजीमध्ये तिखट टाकून घेऊया आणि नंतर आता हे ठेवायचं पाहूया। तिखट टाकलं आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकला। आता शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर आहे ना याची छान अशी कन्सिस्टन्सी होऊन जाते आणि छान भाजीला पण चव येते। छान मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आहे ना परत याला थोडंसं मिक्स करून असंच ठेवून दिलं। आता चपात्यासाठी पीठ आहे ना मी आधीच मळून ठेवलं होतं, कुकरही झालेला होता। आता भाजी बनवून झाली होती, आता वरणला म्हणलं लगेच फोडणी देऊन घेऊया। आता माझ्याकडचा टोमॅटो संपलेला होता आणि कांदा तर काही वरणमध्ये मी टाकणार होते। आता काय होतं ना की वरण दर दिवशीच बनवण्यात येतं आणि कांद्याचा पण तोच तो फ्लेवर पण नको वाटतो, त्याच्यामुळे फक्त लसण टाकूनच वरण बनवणार होती। तर त्याच्यासाठी ना पहिले तर कुकरमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, लसण टाकला, हळद टाकली, थोडीशी मीठ टाकलं आणि याच्यामध्ये पण माझ्याकडून कढीपत्ता टाकायचा विसरला होता आणि ही डाळ ना थोडीशी अशीच मॅश करून घेतली होती या चमच्यानेच, ती त्याच्यामध्ये टाकली आणि या सिंपल अशा पद्धतीने माझं इथे वरण पण बनून झालं होतं। आता वरणमध्ये ना मी थोडंसं तिखट टाकत असते, हे विशूसाठी बनवते त्याच्यामुळे जास्त काही तिखट टाकत नाही, थोडंसंच तिखट टाकावं लागतं। आणि हे पण ना तेलामध्ये टाकायचं विसरलं होतं, त्याच्यामुळे असं वरतूनच थोडंसं तिखट टाकलं आणि त्याच्यानंतर आहे ना म्हणलं आता लगेच पोळ्या पण करून घेऊया। आता आता पीठ आहे ना मी थोडंसं आधीच मळून ठेवत असते, सगळा स्वयंपाक होण्याच्या आधी जर मळून ठेवलं तर हे सगळं झाल्याच्या नंतर पीठ छान मऊसूद होऊन जातं आणि पोळ्या पण छान येतात। आणि याच्यानंतर तर माझा स्वयंपाक झालेलाच होता। आणि आज आहे ना दुपारी आमच्याकडे ना वासुदेव आले होते, दुपारी म्हणण्यापेक्षा सकाळी चालले होते, पण जास्त काही मला त्यांचं शूट घेणं झालं नाही आणि थोडीशी क्लिप मी इथे तुमच्यासोबत शेअर करते। आता हे सगळं काम झाल्याच्या नंतर राहतं ते भांड्याचं आणि कपड्याचं किंवा फरशीचं काम। आता ते करण्याच्या आधी ना म्हणलं इथे भांडे वगैरे घासून घेऊया। आता स्वयंपाक झाल्याच्या नंतर लगेच जर भांडे करून घेतले तर किचन मधलं काम बऱ्यापैकी होऊन जातं, तर तेच भांडे आवरायला घेतले होते। आता हे सगळं करण्यामध्ये ना विशू कुठे होता, तर विशू आता इथे ना बाथरूम मध्ये पाणी असं खेळत होता, तर तो आहे ना बाथरूम मधले खराटे वगैरे असतात ना तर त्यानेच असं त्याचं बाथरूम वगैरे असं धुण्याचं काम चालू होतं। आता तो तरी काय करणार की त्याला पण ना खेळायला गाड्या वगैरे
आहेत, पण त्याला खेळायच्या नसतात आणि मुले वगैरे असतील तर त्यांच्यासोबत खेळतात मुले. पण आता आम्ही जिथे राहतो त्या फ्लोअरला जास्त काही मुले वगैरे नाहीये, त्याच्यामुळे ना त्याचं असं बाथरूममध्येच खेळणं चालू होतं. आता तो इथे खेळतो तोपर्यंत म्हणलं चला आपणही आपले कामे आवरून घेऊया. आणि तसंही विशू ना त्या बाबतीत खरंच खूप म्हणजे तो मला त्रासही देत नाही. त्याचं तो खेळत असतो आणि माझे पण मी कामं त्याच्यामुळे आरामात करू शकते. आता हे भांडे घासायला जेवढा वेळ लागत नाही ना तेवढा हा बेसिन घासण्यासाठी वेळ लागत असतो. आणि खरं तर ना भांडे घासण्यापेक्षा मला जास्त कंटाळवाणं कामं वाटत असेल ना तर हे सिंक मधलं पाणी लावायचं आणि हे बेसिन धुवून काढायचं, मला हे खूप जास्त कंटाळवाणं काम वाटतं. खरं तर भांडे घासायला जेवढा वेळ लागतो ना तेवढाच वेळ ह्याच्यासाठी पण जात असतो. आता आपण जे किचनमध्ये हात वगैरे पुसण्यासाठी म्हणा किंवा किचन पुसण्यासाठी म्हणा हे जे कपडे वापरतो ना ते मी ट्राय करते की म्हणजे इथेच धुवून टाकायचे, जेणेकरून आहे ना ह्याचं पण एक्स्ट्रा काही काम वाटत नाही. आणि तसे हे कपडे पण आपण मशीनला लावलेले असतात त्याच्यामुळे त्याला पण एक्स्ट्रा काही वेळ द्यायची गरज लागत नाही आणि आपली हायजीनही मेंटेन राहते प्रत्येक दिवशी जर हे असे वॉश करून ठेवले तर. आता हे झाल्याच्या नंतर माझं फरशी पुसण्याचं काम राहिलं होतं. कपडे तर तसेही मी मशीनला लावले होते, पण आता ही फरशी पुसायचं काम आहे ना विशूने आज हातामध्ये घेतलं होतं. तर मी म्हटलं ना तो बाथरूम मध्ये पाणी खेळत होता आणि तिथूनच हा पोचा घेऊन आला आणि त्याचं असं बघा फरशी पुसायचं काम चालू होतं. दुपारच्या वेळेला आहे ना माशीसारखा असा ब्लॅक कलरचा एक किडा घरामध्ये आला होता आणि तो खूपच वेळेत जायला तयारच नव्हता घरामधून. आता मी दरवाजाही सगळा ओपन करून ठेवला होता आणि थोड्या वेळानं मला समजलं की हे एक नाही तर दोन आले होते म्हणून. आणि थोडंसं जसं दार उघडं राहिलं होतं बाकीचे कामं आवरेपर्यंत तेवढ्यातच हे घरामध्ये येऊन गेले होते. आणि आता हे ना महत्वाचं म्हणजे ना हे बोर्ड वगैरे असतात आणि लाईटचा बल्ब असतात ना त्याच्यावरच जाऊन बसत होते. का बरं बसत असतील हे माझ्या लक्षात नाही आलं, पण बोर्ड आहे ना तिथे अशा पिना वगैरे आपण लावतो तर त्याच्यामध्ये त्यांना जाऊन असं बसायचं होतं आणि बहुतेक ते तिथे असं म्हणजे घरटे वगैरे बनवायचा प्रयत्न करत असतील आणि त्याच्यामुळे ते काही जायला तयार नव्हते. आता बऱ्याच वेळ दार उघडं ठेवलं. खरं तर नाही या किड्यांची भीती याच्यामुळे वाटत होती की आपल्याकडे जर छोटी वगैरे मुलं असतील तर नको वाटतं अशा गोष्टी घरामध्ये. आता आपलं काही नाही पण छोट्या मुलांचं थोडंसं या बाबतीत रिस्की होतं, त्याच्यामुळे मला याला काढायचा प्रयत्न चालू होता पण ते बराच वेळ काही गेलं नाही. काय करतो दादू तू? अरे विशू आता संध्याकाळच्या वेळेला ना हा असा लॅपटॉप घेऊन बसला होता आणि याच्यामध्ये ना आमच्या लग्नाची कॅसेट लावलेली होती तर तेच तो पाहत होता.